आणि ते आपली बघू शकता छोटीशी शिवकन्या सुद्धा आलेली आहे मायरा। श्री शिवाजी महाराज की जय। मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संकेताच्या ब्लॉग्स मध्ये। तर आज आम्ही बहीण भाऊ पूर्ण स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड या किल्ल्यावर भेट देणार आहोत। तर तुम्ही पुढचा ब्लॉग कंटिन्यू पहा। आता फायनली आम्ही पोहोचलेलो रायगडला आणि आता इथे आपण गाडी पार्क केलेली आहे आणि आता जेवण वगैरे आपण सोबत घेऊन आलोय। तर आता जेवण वगैरे करू आणि इथे प्लॅनिंग चालू आहे काय करायचं काय नाही ते। मायरा बघा इथे मायरा फर्स्ट टाइम ट्रेकिंगला आले आणि तिचा अनुभव सांगतोय। मी चालत रायगडला गेलेली आहे। हा मायरा इकडे बघ जरा सांग जरा तू मला असं वाटतं तर नवीन शोध लावशील काहीतरी। दगडावर पाहणे घासतीये तिला काहीतरी। तर आता दुपारचे 12:02 झालेले आहेत आणि सध्या आम्ही आता जेवण करायला बसलोय रायगडच्या पायथ्याशी। आणि बघू शकता आता जेवणामध्ये मटर पनीर आहे आणि भाकरी आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही चिप्स घेतलाय आणि इथे रोशन सुद्धा बसलाय आणि आपली पब्लिक बाकीची वरती आहे। चिंटू बघा चिंटू तशी आम्ही स्टार्टिंग केलंय। पुढे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पहा। ट्रेकिंग आहे। छत्रपती शिवाजी महाराज की। तर आता आपली ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे आणि आपण चित्त दरवाज्यातून एंट्री केलेली आहे बघू शकता इथे सर्वजण। तर जाऊया आपण रायगड किल्ला पाहूया आणि अविस्मरणीय क्षण जे छत्रपती शिवाजी महाराजांनी ते जगलेले होते ते आपण अनुभवूया। तर चला तुम्ही ब्लॉग असंच कंटिन्यू बघत राहा गाईस। तर 1700 पायऱ्यांमधून 70 पायऱ्या देखील चढले नाही तर लगेच ब्रेक घेतलेले आपल्या पब्लिकने आणि ते आपली बघू शकता छोटीशी शिवकन्या सुद्धा आलेली आहे मायरा। तर मायरा कसं वाटतंय? मस्त। तर आता पाय दुखतात की नाही? मस्त असंच गड चढ पुढे बघू कसं काय चढते की नाही। गाईस सध्या आम्ही आवला घेतलोय एनर्जी आली तर अजून पसरू तर बघू एनर्जी येते का नाही। इथे बघू शकता आपली छोटीशी शिवकन्या गड किल्ले चढण्यासाठी आलेले आहे आणि अजिबात थकत नाही आणि ती गड किल्ला म्हणजे आपला रायगड चढणारच आहे। बघू आता तिथे गेल्यानंतर जेव्हा आपण वरती जाऊ काय दरबारात तिथे तेव्हा तिची शेवटची आपण एक इंटरव्ह्यू घेऊ कसा वाटला गड किल्ले त्याला ब्लॉग कंटिन्यू होईल। तर आता 1:45 झालेले आहेत आणि आता आपण पोहोचलोय जवळपास महादरवाजेच्या इथे। इथून 10-15 मिनिटाचं अंतर असेल महादरवाजेकडे जाण्यासाठी। तर आता आपली पब्लिक सध्या खाली आहे ते बघू शकता। गडाचा मुख्य दरवाजा म्हणजे महादरवाजा आहे व हा 2 बुरुजांच्या मधून आहे। शत्रूने जरी हल्ला केला तरी शत्रूंना हल्ला करता येणार नाही असा हा बांधकाम
बांधलाय आणि हा गड बांधण्यासाठी 14 वर्ष लागलेली आहेत. भरपूर वेळानंतर आता आपण पोहोचलेलो आहे हनुमान मंदिराच्या इथे. तर चला आता दर्शन घेऊ. बजरंग बली की बजरंग बली की गाईस. तर आता फायनली आपण पोहोचलेलो आहे राजदरबाराच्या इथे. तर खूप मोठा प्रवास होता आणि खूप मजा आली या प्रवासामध्ये. आणि थोडं थकलेलो तर आहेच, पण गड किल्ले फिरायला पाहिजेच. आणि इकडे समोर आहे ती बाजारपेठ आहे, ते पण आपण बघू. तर संकल्प कसा वाटला प्रवास? जाम भारी. पाय गेला गावांची. पण गड किल्ले फिरायला आलाच पाहिजे ना. राजाधिराज राजेश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हर महादेव. 200 फीट दुरीवरती आपण एक वस्तू पाहताय. हा नगरखेडा आहे. 40 फूट रुंदी आहे, 50 फूट उंची. लांबून याचा आकार आपल्याला गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो, परंतु हा गेट ऑफ इंडिया सारखा दिसत नाही. तो गेट ऑफ इंडिया याच्यासारखा दिसतो. आस्ते कदम महाराज गणपती गणपती गोपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र पारंगत राजनीती पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर महाराज शिव छत्रपती महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. पार्वती पते हर महादेव. जय भवानी जय शिवाजी. विटाचं बांधकाम पेशव्यांच्या काळात. आपल्या राजांच्या काळात विटा नव्हत्या. विटांचं बांधकाम पेशव्यांच्या काळातलं आणि दगडाचं बांधकाम आपल्या राजांच्या काळात. म्हणजे दगडाचं बांधकाम पडल्यानंतर हे जे विटाचं बांधकाम केलं ते पेशव्यांनी नंतर केलं. सर त्या खोलीचं नाव आहे की गुप्त खलबतखाना. म्हणजे खाली एक गुप्त खलबतखाना आणि तिकडे आहे ते टाकसाळ. टाकसाळ म्हणजे आपल्या राजांना त्या काळात सोनं चांदी तुकडी कॉइन्स राजमुद्रा शिवराई होऊन करन्सी त्या खोलीत छापली जायची. म्हणजे त्या काळातला तो एक छापखाना होता. जसे आता आपण रिझर्व्ह बँक म्हणतोय ना, अशा प्रकारे. हॅलोच. ते बातचीत करून येते आपण काय असेल ते. चला रे पटकन. चला मीटिंग चालू आहे आपली. चला चला चला.
छत्रपती शिवाजी महाराज की आहे शिवाजी महाराजांच्या काळातला खलबतखाना, म्हणजे इथं कोणती महत्वाची मोहीम म्हणजे होणार असेल त्याची खलबत शिवाजी महाराजांचे मावळे आणि शिवाजी महाराज इथे करत असत. ही मोहीम ची चर्चा जर कोणाला बाहेर समजून असं द्यायची असेल तर शिवाजी महाराजांचे खाजगी मावळे असायचे, ते पूर्ण इथे चर्चा करायचे पूर्ण रात्रभर आणि मग ती मोहीम फत्ते करायची कशी ती त्यांची पुढची पूर्वतयारी इकडे करायची. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे धान्य कोठार आहे, तिथं ते धान्य पूर्ण साठवून ठेवायचे. जर कोणाची पटकन मोहीम आपले शत्रू जर पटकन आपल्या गडावर चालून आले की धान्य साठवून ठेवण्याची जागा म्हणजे ही धान्य कोठाराला म्हटले जाते. हा तुम्ही मंदिर पाहत आहात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जगदीश्वर मंदिर आहे. इथे महाराजांनी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचा अभिषेक केलता. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना समजले की आपल्या आबांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडे रक्ताचा अभिषेक केलेला, तेव्हा छत्रपती संभाजी महाराज देखील धाडस करून त्यांची तलवार घेऊन ज्या तलवारीने छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचा अभिषेक केला तिथेच संभाजी महाराजांनी देखील रक्ताचा अभिषेक दिलेला जगदीश्वराला दिलेला. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा या मंदिराला असं बांधकाम केलेला करण्यासाठी सांगितलं आहे की शत्रू जरी आपल्या गडावर चालून आला ना तरी आपल्या मंदिराला काही होणार नाही याची दक्षता घेऊन हा मंदिर बांधला आहे. ही लांबून दिसताना मस्जिद सारखी दिसते, पण ही मस्जिद नसून जगदीश्वरांचं मंदिर आहे. आपण चाललोय टकमक बघण्यासाठी आणि इथे मामा आहेत आपले आणि त्याच्यानंतर हे मंगी तनिषा आणि श्रद्धा आणि बाकीची पब्लिक मागे ती रेड टोपी दिसत असेल ती सृष्टी आहे आणि बाकीची पब्लिक आपली इकडे पोहोचलेली आहे कारण की यांना भरपूर उशीर होतो येण्यासाठी. आणि समोर एक टकमक टोक आहे तर ते आपण बघणार आहोत. भाई साहेब आम्हाला वाटलेली चालणार नाही पण तीच सर्वात आधी चालत होती. तर कसा वाटला? मस्त वाटला ना? अजून फिरशील का गड किल्ला? किती करायचं तुला एकूण गड? सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो राजद्रोह करत त्याला टकमक कडेवरून खालती लोटत म्हणजेच संभाजी महाराजांच्या किंवा शिवाजी महाराजांच्या विरोधात म्हणजे आपल्या राजाच्या विरोधात जे मावले जात त्यांना राजद्रोही म्हणून घोषित केले जायचे. आणि एक म्हणजे हत्तीच्या पायाखाली देखील टाकायचे. राजद्रोह किंवा चुकी करणाऱ्याला हत्तीच्या पायाखाली देखील शिक्षा दिली जायची.
इथे रायगडावरती आपण जेव्हा पायऱ्या उतरत होतो तेव्हा आपल्याला साप दिसलेला आहे आणि आमच्या पब्लिकला वाटलं की प्रँक करतोय म्हणून, पण हा प्रँक नाही, हा रिअल साप आहे. हा प्रँक नसून मित्रा बहिणी, हा रिअल साप आहे. तो बघ ना 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 ना. गाईस तर आता मस्त घेतली आपण मॅगी बनवत आणि आता 7-7:30 झाले असतील आणि ते बघू शकता आता सर्व आपण गाडीच्या सहाय्याने लाईटीच्या सहाय्याने बनवत लावलेली मॅगी. आणि आज हे होता गाईड टॅमॅटो. झाले का तू पकडून दे बाबा, पलटी बिलटी झाली एवढी बनवली.